समाजातील मयत व्यक्तींसाठी उत्तर कार्य सेवा मंडळातर्फे दफनविधीसाठी मदत। ख्रिस्ती समाजातील मयत व्यक्तीचा परिवार हा दुःखात असतो, त्यामुळे त्यांना सहकार्य व मदत करण्यासाठी अंत्यविधीसाठी लागणारा कॉफिन बॉक्स व कब्रस्तान येथील खड्डा तयार करण्यासाठी उत्तर कार्य सेवा मंडळ स्थापित करण्यात आले असून, या मंडळातर्फे मयत व्यक्तीच्या परिवारासाठी मदत म्हणून सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती कोषाध्यक्ष अनिल पाखरे यांनी दिली। ख्रिस्ती समाजातील मयत व्यक्तीचे कुटुंब हे दुःखात असते, अशा वेळी अंत्यविधीसाठी लागणारे कॉफिन बॉक्स आणि कब्रस्तान येथे खड्डा म्हणजेच घर तयार करण्यासाठी लागणारी माणसं कुठं मिळतात याची माहिती नसल्याने त्या परिवाराची तारंबळ होते। ती कमी करण्यासाठी त्या परिवाराला मदत करण्यासाठी उत्तर कार्य सेवा मदत मंडळाची स्थापना करण्यात आली आहे। या मंडळातर्फे मयत व्यक्तीसाठी कॉफिन बॉक्स आणि कब्रस्तान येथे घर तयार करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे। संपूर्ण अंत्यविधीसाठी मंडळ सहकार्य करणार असल्याने त्या दुःखित परिवाराची चिंता मिटणार आहे। त्यामुळे समाज बांधवांनी या सेवेसाठी मिशन मुलांचे हॉस्टेल कंपाऊंड जालना येथे किंवा मोबाईल क्रमांक 976355 8497 वर तसेच उत्तर कार्य सेवा मंडळाचे अध्यक्ष हिरामन पाखरे, उपाध्यक्ष रोबेन नवगिरे, सचिव स्टीफन इंगल्स, कोषाध्यक्ष अनिल पाखरे, सल्लागार सुरेंद्र पाटोळे, सदस्य सुरवेल घुले, नोवेल पाखरे, पास्टर चांगदेव भाकरे, श्यामश्री सुंदर, विनोद लोंढे, आनंद नवगिरे, सौ अनिता हिरे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन कोषाध्यक्ष अनिल पाखरे यांनी केले आहे। सर, उत्तर कार्य मदत मंडळ तुम्ही स्थापन केलेलं आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? मंडळ स्थापण्याचा जो उद्देश आमचा आहे की समाजामध्ये ज्यावेळेस दुःखद घटना घडते त्यावेळेस कुटुंबातील व्यक्तींना त्या दुःखाच्या प्रसंगी शेवटली तयारी करण्याकरिता कुटुंबातील लोक भांबावून जातात। तर अशा प्रसंगी आम्ही त्यांना सेवा आणि मदत कार्याकरिता या मंडळाची स्थापना केलेली आहे। त्यांना काय काय सहकार्य करणार? सहकार्य म्हणजे सुरुवातीला आम्ही जी आपण शेवटला बॉक्स म्हणतो कॅफिन बॉक्स, याची घरपोच आम्ही त्यांना ही सेवा देणार आहोत। त्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी शेवटलं घर म्हणून त्या ठिकाणी पण आम्ही त्यांना सेवा देण्याची प्रयत्न करणार आहोत। कार्य मिळते का? मंडळीतून सहकार्य म्हणजे सुरुवात झालेली आहे, मंडळीतून त्याबाबत कल्पना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। तर निश्चितच याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे की तो म्हणजे की अशा प्रसंगामध्ये सर्वांनी प्रीतीनं प्रेमानं ऐक्यानं एकत्र येऊन या प्रसंगामध्ये सहभागी व्हावं आणि त्यातल्या त्यात आजपर्यंत या कार्यासाठी मान्य श्री हिरामन आबाजी पाखरे यांनी ही सेवा दिलेली आहे। वयोवृद्ध झाल्यानंतर ही सेवा पुढं समाजातून मंडळीतून चालावी म्हणून तरुणांनी यामध्ये प्रेरणा घ्यावी, हाही आमचा एक मंडळाचा उद्देश आहे।